26 जानेवारीच्या दिवशी अचानक माझ्या सासऱ्यांना सावंगी हॉस्पिटल येथे ॲडमिट करावे लागले, तेही इमर्जन्सी वॉर्डमध्ये। माझे सासरे सकाळी फिरायला गेले होते। त्यांना परत येत असताना पायाला ठोकर लागली आणि ते जागेवरच एक साईडने पडले। त्यामुळे त्यांना कमीत कमी 2 ते 2:30 वाजताच्या सुमारामध्ये अचानक सावंगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले। तर आज आहे 26 जानेवारी। 26 जानेवारी असल्यामुळे भरपूर सारे हॉस्पिटल बंद होते, तसेच सावंगीचे हॉस्पिटलसुद्धा बंद होते आणि आज संडेसुद्धा आहे, त्यामुळे बाहेरील हॉस्पिटलसुद्धा बंद आहे। त्यामुळे आम्हाला इमर्जन्सी वॉर्डमध्ये माझ्या सासऱ्यांना ॲडमिट करावे लागले सावंगी हॉस्पिटल येथे। लगेच आल्या त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली। त्यानंतर त्यांना सोनोग्राफी करायला आम्ही सोनोग्राफी वॉर्डमध्ये घेऊन गेलो। सोनोग्राफी केल्यानंतर त्यांना लगेचच एक्सरा काढायसाठी सुद्धा नेले। त्यानंतर एक्सरा आणि सोनोग्राफी कंप्लीट करून आलो आणि त्यानंतर वॉर्डमध्ये त्यांना नेण्यात आले। एक्सरे आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट येतपर्यंत मी मेडिकलमधून त्यांच्या औषध घेऊन आली। माझ्या सासऱ्यांच्या सर्व रिपोर्ट नॉर्मल निघाल्या, त्यामुळे डॉक्टरांसोबत बोलून त्यांना घरी परत घेऊन जायचे त्याबद्दल माझे मिस्टर आतमध्ये बोलत होते आणि आम्ही बाहेर थांबलेलो होतो। सगळ्या डिस्चार्जची फॉर्मॅलिटी कंप्लीट करून आम्ही माझ्या सासऱ्यांना घेऊन घराकडे परत निघालो। आज 26 जानेवारीचा दिवस होता, कुठेतरी फिरायला जायचे असे आम्ही सर्वांनी ठरवले होते, पण सकाळीच ही घटना झाल्यामुळे कुठेच गेलेलो नाही। सकाळी त्यांना थोडी मालिश आणि त्यासोबतच गोळ्यासुद्धा दिल्या। त्यांना थोडे बरं वाटत होते, पण अचानक 2च्या सुमारास त्यांचे दुखणे वाढले। त्यामुळे आम्ही त्यांना लगेचच सावंगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। देवाच्या कृपेमुळे त्यांची सर्व रिपोर्ट नॉर्मल निघाली आणि आमच्या जीवात जीव आला। तर आज असा आमचा 26 जानेवारीचा दिवस हॉस्पिटलमध्ये गेला। त्यानंतर आम्ही घरी निघालो। पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया। बाय।